मूग पिकाचं टोकन पद्धतीने एकरी 12 ते 14 क्विंटल उत्पादन घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच आपल्यासाठी महत्त्वपूर्ण होणार आहे। नमस्कार, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस तर्फे सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करतो। कोणत्याही पिकाचं विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर पेरणी पद्धतीपेक्षा टोकन पद्धत नक्कीच फायदेशीर ठरते। तर आज मी तुम्हाला सुधारित टोकन पद्धतीनं मूग पिकाची लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सध्या आपल्या मूग पिकाचे एकरी सरासरी उत्पादन 5 ते 6 क्विंटल एवढे आहे। मी आज तुम्हाला आपल्या मूग पिकाच्या टोकन पद्धतीनं लागवडीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल सांगणार आहे, जेणेकरून तुमचं 5 ते 7 क्विंटल एकरी उत्पादन वाढणार आहे। सध्या आपल्या मूग पिकाचं एकरी 5 ते 6 क्विंटल एवढं एकरी ॲव्हरेज उत्पादन आहे। सुरुवातीला मी तुम्हाला जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यास सांगितलं आहे, माती परीक्षण करण्यास सांगितलं आहे। जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवल्यामुळं आपल्या उत्पादनात 2 क्विंटलनं वाढ होणार आहे। 6 आणि 2 8 क्विंटल। त्यानंतर बीज प्रक्रियेमुळे 1 क्विंटल उत्पादन वाढणार आहे। 8 आणि 1 9 क्विंटल। त्याच पद्धतीनं टोकन करण्या अगोदर आणि कुळपणी करण्या अगोदर मी तुम्हाला खतांचा डोस टाकण्यास सांगितलं आहे। ठिबकच्या माध्यमातून खतांचं व्यवस्थापन केल्यामुळं, संजीवकाचा वापर केल्यामुळं आपलं उत्पादन 2 क्विंटलने वाढणार आहे। 9 आणि 2 11 क्विंटल। त्याच पद्धतीनं वेळेवर 3 ते 4 फवारणीचं नियोजन मी तुम्हाला सांगितलं आहे। योग्य प्रकारे फवारणीचं व्यवस्थापन केल्यामुळे उत्पादनात 2 ते 3 क्विंटलनं वाढ होणार आहे। 11 आणि 3 14 क्विंटल। या पद्धतीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीचं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन तज्ञांच्या सल्ल्याने केल्यास, त्याच पद्धतीनं वातावरणाने साथ दिल्यास आपण मूग या पिकाचं टोकन पद्धतीनं एकरी 12 ते 14 क्विंटल उत्पादन घेऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, टोकन पद्धतीनं मूग पिकाची लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आजच सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस यांच्याशी संपर्क साधायचा आहे। आशा करतो की आजच्या या महत्त्वपूर्ण माहितीमुळं आपल्या मूग पिकाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होईल। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याच पद्धतीनं असेच नवीन पिकांची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच पद्धतीनं इतर कोणत्या पिकाची आपल्याला टोकन पद्धतीनं लागवड करून विक्रमी उत्पादन घ्यायचे आहे हे देखील मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून त्या पिकाची टोकन पद्धतीने कशा पद्धतीने लागवड करायची याबद्दल देखील आम्ही त्या पिकावर व्हिडिओ बनवू। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत। धन्यवाद।